नमस्कार मित्रांनो, भारत सरकारकडून दिले जाणारे महत्त्वाचे 7 कार्ड आहेत। हे कार्ड जर तुमच्याकडे असतील किंवा हे कार्ड जर तुम्ही बनवून घेतले तर हे कार्ड तुम्हाला लाखोंचा फायदा मिळवून देतील। वैयक्तिक खर्चापासून ते उपचारापर्यंत हे कार्ड तुम्हाला उपयोगी ठरणार आहेत। तसेच सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड तुम्हाला उपयोगी पडत असतात। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व कार्ड मोफत तुम्हाला बनवून मिळतात आणि अगदी काही मिनिटात हे कार्ड तुम्हाला बनवून मिळतात। एकदाचे हे कार्ड बनले म्हणजे सरकारी सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळणे सहज शक्य होते। याद्वारे तुम्ही लाखोंचा लाभ घेऊन स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे जीवनमान उंचावू शकता। तर मित्रांनो, हे कोणकोणते 7 कार्ड आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया सरकारी फायद्याचे हे 7 कार्ड जे तुम्हाला मिळवून देतात लाखोंचा फायदा। तर मित्रांनो, सर्वात पहिले जे कार्ड आहे ते कार्ड आहे आयुष्यमान भारत कार्ड, ज्याला आपण गोल्डन कार्ड सुद्धा म्हणतो। मित्रांनो, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्ड एकदाचे तुम्ही बनवल्यानंतर तुम्ही कुठल्याही सरकारी किंवा निमशासकीय खाजगी हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंत दरवर्षी लाभ घेऊ शकता। तुम्हाला संपूर्ण उपचारादरम्यान कुठेही पैसे देण्याची गरज पडणार नाही। अगदी मोफत या कार्डद्वारे तुम्हाला उपचार मिळणार आहेत। मित्रांनो, हे कार्ड ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अगदी काही मिनिटात बनवू शकता आणि डाउनलोड सुद्धा करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो, आयुष्यमान भारत कार्ड हे आपल्या सर्वांसाठी अति आवश्यक असे कार्ड आहे, कारण की या कार्डद्वारे आपण दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंत खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात मोफत उपचार घेऊ शकतो। ही झाली मित्रांनो आयुष्यमान भारत कार्डाविषयी माहिती। आता दुसरे सर्वात महत्त्वाचे कार्ड आहे ते आहे आभा कार्ड। मित्रांनो, आभा कार्ड म्हणजे सोप्या भाषेत तुमचे हेल्थ अकाउंट आहे। हे कार्ड सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले जाणारे सर्वात महत्त्वाचे कार्ड आहे। या कार्डमध्ये रुग्णाविषयी सर्व माहिती साठवली जाते की तुम्हाला काय आजार आहे, यासाठी कोणते उपचार घेण्यात आले आहेत, तुम्ही सध्या उपचार घेत असलेल्या आजाराचे नाव, त्याविषयी सर्व माहिती या कार्डमध्ये साठवली जाते। या कार्डमुळे तुम्हाला कोणतीही फाईल बनवण्याची गरज भासत नाही। त्यामुळे तुम्ही कोणत्याही दवाखान्यात गेल्यावर हे कार्ड दाखवल्यानंतर त्यांना तुमच्या आजाराविषयी सर्व माहिती मिळण्यास मदत होते। त्यामुळे तुमचा पुढील उपचार सुरू करण्यास किंवा आजाराविषयी माहिती मिळण्यास डॉक्टरांना मदत होते। आणि मित्रांनो, हे कार्ड तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फक्त आधार नंबर टाकून डाउनलोड करू शकता आणि तेही मोफत। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आभा कार्ड हे आपल्यासाठी फाईलच्या स्वरूपात काम करत असते। हे झाले मित्रांनो आभा कार्डविषयी माहिती। आता तिसरे सर्वात महत्त्वाचे कार्ड आहे ते कार्ड आहे ई श्रम कार्ड। मित्रांनो, केंद्र सरकारद्वारे श्रमिकांसाठी काढण्यात आलेले हे कार्ड असून घरातील घरकाम करणाऱ्या गृहिणींपासून ते सर्व छोटे छोटे काम करणाऱ्यांसाठी हे कार्ड बनवण्यात आले आहे। आतापर्यंत 29 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना हे कार्ड देण्यात आले असून या सर्व ई श्रम कार्ड धारकांना 2 लाख रुपयापर्यंतचा अपघात विमा सुद्धा देण्यात आला आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रमयोगी मानधन योजनेच्या माध्यमातून ई श्रम कार्ड धारकांना वयाच्या 60 वर्षानंतर प्रति महिना 3000 रुपये मासिक पेन्शन सुरू करण्यात येते। तसेच तुमच्याजवळ जर हे कार्ड असेल तर आणीबाणी काळात आर्थिक सहायता सुद्धा मिळते। हे कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला बँक अकाउंटची गरज लागते। अशा प्रकारे मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असणारे हे ई श्रम कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला CSC सेंटरला जावे लागेल किंवा तुम्ही घरबसल्यासुद्धा तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे कार्ड बनवू शकता। त्यानंतर मित्रांनो, चौथे सर्वात महत्त्वाचे कार्ड आहे ते आहे जॉब कार्ड। मित्रांनो, जॉब कार्ड हे असे कार्ड आहे, हे कार्ड जर आपण बनवले असेल तर आपल्याला शासनाच्या माध्यमातून दिला जाणाऱ्या 100% अनुदानाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यास मदत होते। जसे की 1,20,000चे घरकुल योजनेचा लाभ, विहिरीसाठी 4 लाखांचे अर्थसहाय्य घेऊ शकतो। तसेच 12,000चे शौचालय योजनेचा लाभ, शेततळे, शेळीपालनासाठी अनुदान, गाय म्हैस अनुदान, विहीर सिंचन योजनेचा लाभ, साग लागवड, फळबाग लागवड, शेवगा लागवड अशा अनेक योजनांचा लाभ आपण जॉब कार्डवर घेऊ शकतो। ते सुद्धा 100% अनुदानावर। यामध्ये आपल्याला 1 रुपयासुद्धा परत करण्याची गरज नसते।
या सर्व योजना शासनाकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत 100% अनुदानावर राबवल्या जातात। फक्त या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जॉब कार्ड असायला पाहिजे, मग तुम्ही या योजनांचा लाभ आरामात घेऊ शकतात। त्यानंतर मित्रांनो, पुढील महत्त्वाचे 5वे कार्ड म्हणजे शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असे किसान क्रेडिट कार्ड होय। मित्रांनो, किसान क्रेडिट कार्डवरती शेतकरी बांधवांना आवश्यकता असेल तर 3 लाख रुपयांचे कर्ज हे तात्काळ उपलब्ध करून देण्यात येते। त्यामुळे शेतकरी बांधवांना इतर कुठूनही कर्जाची उचल करण्याची आवश्यकता भासत नाही। तर अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे असे केंद्र शासनाच्या माध्यमातून दिले जाणारे हे किसान क्रेडिट कार्ड तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाचे कार्ड आहे मित्रांनो, ते कार्ड आहे पॅन कार्ड। मित्रांनो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून दिले जाणारे पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाचे कार्ड आहे। कुठल्याही इन्कम टॅक्स संबंधी कामासाठी आपल्याला पॅन कार्ड अतिशय आवश्यक असते किंवा कुठल्याही बँक व्यवहारात आपल्याला पॅन कार्ड अनिवार्य असते। त्यानंतर मित्रांनो, बँकेत अकाउंट खोलण्यासाठी, लोन संबंधी कामासाठी, डीमॅट अकाउंट खोलण्यासाठी किंवा इन्कम टॅक्स संबंधी कामासाठी पॅन कार्ड असणे खूप आवश्यक असते। पॅन कार्ड हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अगदी काही मिनिटात बनवू शकता आणि तेही अगदी मोफत। त्यानंतर मित्रांनो, 7वे आणि शेवटचे महत्त्वाचे कार्ड आहे आधार कार्ड। मित्रांनो, आधार आपल्याला किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, कारण की आधार कार्ड हे सर्वच व्यवहारात, सर्व सरकारी कामांमध्ये किंवा ओळखपत्र म्हणून अनिवार्य आहे। बँकेत खाते असो किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणे असो, आधार खूप महत्त्वाचे आहे। साध्या सिम कार्डपासून ते सर्वच ठिकाणी उपयोगात येणारे असे हे आधार कार्ड आहे। मित्रांनो, आधार कार्डचे असे अनेक फायदे आहेत, त्यासाठी हे वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे आहे। अशा पद्धतीचे हे असे फायद्याचे कार्ड तुम्ही आधार सेंटरवर जाऊन बनवू शकता। तर अशा पद्धतीने मित्रांनो, भारत सरकारकडून देण्यात येणारे हे 7 कार्ड आहेत। लाखोंचा फायदा मिळवून देणारे हे सरकारी फायद्याचे 7 कार्ड तुमच्याजवळ असणे अनिवार्य आहे। त्यामुळे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणे तुम्हाला सहज शक्य होते। अशा प्रकारे मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण माहिती आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग, धन्यवाद। जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र।